चालू शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षण वाचवा देश वाचवा जनसमर्थन अभियानास प्रारंभ केला आहे। हा प्रारंभ करून आम्ही आत्ता शाळांपर्यंत कॉलेजमध्ये प्राथमिक शाळांमध्ये सार्वत्रिक पोचतो आहोत। पहिल्यांदा शिक्षण क्षेत्रातील सर्वांना थोडीशी जागृती निर्माण करणं आणि त्याने आपापल्या परिसरामध्ये जागृती करणं असा आमचा ह्या अभियानाचा प्रमुख हेतू आहे। त्या अभियानामध्ये आम्हाला अभिप्रेत काय तर केंद्र सरकार म्हणजे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जो भव्य दिव्य स्वप्न सर्वांच्या समोर उभा केलं आहे आणि त्या रोखानं ठोस कार्यक्रमहीसुद्धा ते राबवत आहेत। ते म्हणजे देशाला 15 ऑगस्ट 2047 पूर्वी देशाला जागतिक महासत्ताच्या पहिल्या 3 क्रमांकापर्यंत पोहोचवणं आणि जगातल्या सर्व देशांनी आपल्या देशाला योग्य रीतीच्या कार्यपद्धती पाहून जगद्गुरुत्व बहाल करणं इतका सगळा मोठा कार्यक्रम हातात घेऊन ते राहोरात्र काम करत आहेत। याच्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे। पण हे करण्यासाठी त्यांनी जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्या माध्यमातून नवीन पिढीला ची घडवणूक करण्याकरता योग्य दिशा चांगलं धोरणही आणलेलं आहे। त्या धोरणामध्ये एक मुद्दा आला आहे ते म्हणजे परवडणारे शिक्षण। हा एवढासा परवडणार नाही। या देशातला प्रत्येक बालक शाळेत आणला पाहिजे, आणलेला टिकला पाहिजे, टिकलेला शिकला पाहिजे, शिकलेला गुणवत्तापूर्ण झाला पाहिजे, गुणवत्तापूर्ण झालेला मिळवता झाला पाहिजे, कमावता झालेला हा स्वावलंबी झाला पाहिजे, स्वावलंबी झाला उत्तम नागरिक झाला पाहिजे आणि या देशाच्या विकासाला जोडला पाहिजे असा सप्तकलमी कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 समाविष्ट करावं। शिक्षणाला संरक्षणाइतका दर्जा द्यावा। केंद्र सरकारनं सर्वांच्या माध्यमातून शिक्षण आपल्या आधिपत्याखाली घ्यावं हे सगळे मुद्दे त्या निवेदनामध्ये आम्ही भूमिका काय आहे? आमची भूमिका आत्ता पहिल्या स्टेजमध्ये येणाऱ्या 31 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे महानगर इथंपर्यंत आम्ही पोचून हा जनजागरण करून त्यांच्यामधून कोट्यावधी सह्यांचं निवेदन त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारला म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदींना पाठवणं आमचा पहिला कार्यक्रम साधारण 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याकरता आम्ही सगळे कार्यकर्ते कामास लागलो आहोत आणि मिळणारा प्रतिसाद खूप चांगला होतो आहे। त्याच्यामध्ये आम्ही सर्व राजकीय पक्षांचा आदर करतो आहे। याला आम्हाला सर्वांचा पाठिंबा हवा आहे। आम्ही राजकीय परिभाषेत बोलायला तयार नाही, कारण शिक्षण हे पवित्र आहे आणि त्याचं पावित्र्य अबाधित ठेवून सर्वांनी शिक्षक आमदारांनी तरी घ्यावा, सगळ्या आमदारांनी घ्यावा, खासदारांनी घ्यावे, लोकप्रतिनिधी घ्यावा, सरकारी अधिकाऱ्यांनी घ्यावा, सामान्य माणसानंसुद्धा घ्यावा। कारण तुमच्या माझ्या सर्वांच्या भावी पिढीच्या भवितव्याशी निगडीत असलेला सुद्धा प्रयत्न करतात आणि विद्यमान शिक्षक आमदार याकडे दुर्लक्ष होते असं आम्हाला वाटतं। काय सांगू शकतो? मी असं म्हणेन की त्यांना अजून हा विषय इतकासा भावला नसावा, जाणवला नसावा म्हणून ते नसेल। आता या आंदोलनातनं ते सुद्धा सहभागी होतील, त्याने व्हावं असं त्यांनाही मी आवाहन या निमित्तानं करतो।